मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। गेली अनेक वर्ष केवळ वाढत चाललेला अर्थसंकल्पाचा आकडा यंदा पहिल्यांदाच 10,000 कोटींनी कमी असण्याचा अंदाज वर्तवला जातोय। शिवाय मुंबईकरांना यंदा काय मिळतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मनश्री, दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत। एक तर 10,000 कोटी कमी झाल्यामुळे त्याचा विकासावर नेमका काय परिणाम असणार आहे, आणि दुसरं आजच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य काय असणार आहे? विलास, सगळ्यात पहिल्यांदा तू जे म्हटलास की फुगवलेला अर्थसंकल्प, त्याचा जो फुगवटा आहे तो यंदा कमी होण्याची शक्यता आहे। शिवसेनेने म्हटलेलं आहे की आम्ही जो अर्थसंकल्प सादर करू तो वास्तवदर्शीच असला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। 10,000 कोटींनी जरी अर्थसंकल्प हा कमी होणार असला, म्हणजे साधारणतः 37,000 कोटींवरून तो 30,000 कोटींच्या आसपास येणारा असला तरी सुद्धा विकासावर त्याचा फार काही परिणाम होईल अशी शक्यता दिसत नाहीये। कारण जी तरतूद केली जाते अर्थसंकल्पांमध्ये काही हजारो कोटींची, ती तरतूद बऱ्याचदा वापरलीच जात नाही। कारण गेल्या वर्षी आपण बघितलं की कोस्टल रोड असेल, गारगाई पिंजाळसारखा प्रकल्प असेल, मुलुंड गोरेगाव लिंक रोड असेल, त्यासोबतच डबेवाला भवन असेल, यांसाठी काही हजार कोटींची तरतूद केली होती। मात्र ही तरतूद तशीच पडून राहिली, कारण बऱ्याचशा परवानग्या मिळाल्या नाही, बरेचसे प्रकल्प हे रखडले। त्याच्यामुळे ही तरतूद केवळ त्या प्रकल्पांसाठी जी केली जाते, ते प्रकल्प जर सुरूच झाले नाही तर ही तरतूद देखील वापरली जात नाही। त्याच्यामुळे मुंबईकरांसाठी असणाऱ्या ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत त्यांच्यावरची जी तरतूद आहे ती देखील पूर्णपणाने बरेचदा वापरली जात नाही। जर गेल्या काही वर्षांमधली सरासरी काढली तर जवळपास बजेटच्या 40% बजेट हे खर्च होताना आपल्याला बघायला मिळतंय। त्याच्यामुळे किमान अपेक्षा मुंबईकरांची हीच आहे की जो काही अर्थसंकल्प मांडाल त्याची जास्तीत जास्त रक्कम ही खर्च झाली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त सोयीसुविधा मुंबईकरांना मिळतील। त्याच्यामुळे जरी अर्थसंकल्प हा कमी होणारा असला, त्याची आकडा कमी होणारा असला तरी सुद्धा त्याचा विकासावर काही परिणाम होईल असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलेलं जात नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईकरांच्या अर्थसंकल्पासाठी यंदा काय काय नवीन असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य यंदाच्या अर्थसंकल्पाचं हे असणार आहे, कारण आगामी काळात जीएसटी लागू होणार आहे। त्याच्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरती मोठा परिणाम होताना दिसेल। महापालिकेला पर्यायी उत्पन्नाचे मार्ग हे शोधावे लागणार आहेत। त्या पर्यायी मार्गांची काही चाचपणी ह्या अर्थसंकल्पात होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यापैकी काही मुद्दे आपल्याला असं म्हणता येईल की झोपडपट्ट्यांवरचा कर हा आतापर्यंत आकारला जात नव्हता, त्यांना वगळलं जात होतं। मात्र झोपडपट्टीवर जर काही प्रमाणात कर लावला तर साधारणतः 400 कोटींपर्यंतची वसुली महापालिकेला या झोपडपट्टी करातून करता येईल। याशिवाय ज्या वैद्यकीय सोयीसुविधा आहेत, जी पालिकेची हॉस्पिटल्स आहेत, यामधल्या वैद्यकीय सेवांचे जे दर आहेत ते जर सुधारित केले, ते जर काही प्रमाणात वाढवले तर कदाचित महापालिकेला त्यातूनही काही नवीन उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। त्यासोबतच शिवसेनेचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प नुकताच सुरू झालेला आहे तो म्हणजे पेंग्विन प्रकल्प। या पेंग्विन प्रकल्पाच्या आधारे सुद्धा काही पैसा महापालिकेला मिळतोय का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात त्या पेंग्विन प्रकल्पाचे दर किती असावेत, प्रवेश फी किती असावी, याचा निर्णय सुद्धा महापालिकेचं बजेट मांडून झाल्यानंतर लगेचच गटनेत्यांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या बाबींना धरून महापालिका आपलं उत्पन्न वाढवते का हे बघणं एकीकडे महत्त्वाचं ठरतंच आहे। मात्र दुसरीकडे मुंबईकरांसाठी, मुंबईकरांच्या खिशासाठी महत्त्वाचा असणारा मुद्दा तो म्हणजे कर। हे कर वाढवले जाऊ नयेत अशी मागणी यापूर्वीच भाजपने केलेली आहे। शिवसेनेने म्हटलं आहे की कर माफी करणं शक्य नाही, मात्र कर कमीत कमी कसे आकारले जातील, त्यांचे रेट कसे कमीत कमी ठेवले जातील याकडे शिवसेनेचं लक्ष असेल। मात्र निवडणुकीच्या पूर्वी शिवसेनेच्या जाहीरनाम्यात जसं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं होतं की 500 स्क्वेअर फुटांपर्यंतची जी घरं आहेत किंवा त्याच्यापेक्षा कमी क्षेत्रफळाची घरं आहेत त्यांना मालमत्ता करातून सूट दिली जाईल, त्यांचा मालमत्ता कर हा वगळला जाईल, ते या अर्थसंकल्पात कुठे मांडलं जातंय का हे सगळ्यात महत्त्वाचं ठरेल। कारण मुंबईकरांच्या दृष्टीने ही सगळ्यात महत्त्वाची बाब असणार आहे। याशिवाय मुंबईकरांसाठी अनेक प्रकल्प आहेतच, जसं कोस्टल रोड मगाशीच मी म्हटले की तो अजून सुरूच झालेला नाहीये, गारगाई पिंजाळ प्रकल्प असेल, त्याशिवाय मलजल शुद्धीकरण केंद्रांसारखे प्रकल्प असतील, हे प्रकल्प मार्गी लागतायत का हे देखील महत्त्वाचं आहे। नक्कीच। तेव्हा मुंबईकरांनी आपले कारभारी निवडलेत काही दिवसांपूर्वी, आता एक कारभारी कसा कारभार करतात आज अर्थसंकल्पातून ते समोर येणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।